नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी अगदी सरभरीत अशी पाहणार आहोत। ही भाजी आपण कुकरमध्ये शिजवून अतिशय वेगळ्या पद्धतीने येथे केलेली आहे। अशा पद्धतीने शेंगाच्या मध्यभागी टोचल्यामुळे शेंग अजिबात खाताना अळणी लागत नाही। येथे आपण सर्वप्रथम वाटण काढून नंतर ही रेसिपी तयार करणार आहोत। तर रेसिपी सर्व टिप्ससह मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, नक्की पूर्ण पहा। येथे सर्वप्रथम आपल्याला वाटण भाजून घ्यायचे आहे। हे पहा, येथे मी 1 वाटी शेंगदाणे भाजून घेत आहे। मंद गॅसवर खमंग वास येईपर्यंत येथे आपल्याला शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते काढून घ्यायचे आणि त्यानंतर आता वाटण्यासाठी येथे आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे छान असे भाजून घ्यायचे। कांदे थोडेसे जास्त घातल्यामुळे गिरवी छान अशी होते। त्यानंतर अर्धा वाटी येथे आपण खोबरं छान असा मोठा तुकडा घेऊन भाजून घेत आहोत। हे पहा, या पद्धतीने सर्व आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून झाल्यानंतर झटपट असं आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे। खोबरं अजिबात करपू द्यायचं नाही। या पद्धतीने भाजून झालं की ते वेगळं करून घ्यायचं आणि त्यानंतर कांदे आपल्याला पलटी मारून छान असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। शेवग्याच्या शेंगा येथे मी कट करून घेतलेल्या आहेत। हे पहा, या पद्धतीने शेवग्याच्या शेंगा कशा कट करायच्या ह्या सगळ्यांनाच माहित आहे। फक्त त्यावरची साल जेवढी कमी निघेल तेवढी आपल्याला काढायची आहे। जास्त साल जर काढली तर शेंगा अगदी झटपट अशा गाळ अशा होतात। त्यामुळे जास्त साल काढण्याचा प्रयत्न करायचा नाही। या पद्धतीने साल काढून घेतल्यानंतर आता हे पहा, आपल्याला मध्यभागी एक चीर मारून घ्यायची आहे। त्यामुळे खाताना शेवग्याच्या शेंगा अजिबात अळणी लागत नाही। शेंगा शिजताना जे आपण मीठ टाकतो ते आतपर्यंत जातं आणि शेंगाची चव अतिशय उत्तम अशी येते। याच पद्धतीने सर्व शेवग्याच्या शेंगाला जिथं बी नसेल तिथं आपल्याला चाकूने छिद्र पाडून घ्यायचं आहे आणि त्याची साल थोडीशी कमी करून घ्यायची आहे, सगळी काढायची नाही। आता याच पद्धतीने सर्व शेंगाला मध्यभागी 1-2 छिद्र पाडून घ्यायचे। आता त्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ अशा ह्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर येथे आता 2 लिटरचा कुकर घेतला, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं, शेंगा घालून घेतल्या, 1 चमचा मीठ चवीनुसार, 1 चमचा हळद छान असा कलर येण्यासाठी यामध्ये घालून घेतलं। कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं। याच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर शिट्टी होईपर्यंत हे पहा, येथे आपलं वाटण अतिशय छान असं थंड झालं। आता येथे खोबरं छान असं आपण कट करून घेतलं आहे आणि कांद्याची वरची जी अतिशय काळी झालेली साल होती ती सुद्धा कमी करून घेतलेली आहे। कोथिंबीर ते धुवून कट करून घेतली आणि शेंगदाणे छान थंड झालेले आहेत। आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये थंड झालेले सर्व वाटण आपल्याला येथे एकत्रच घालून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 8 ते 10 पाकळ्या लसूण ॲड करायचा। सर्व वाटण घातल्यानंतर हे आपल्याला मिक्सरला जाडसर असं फिरवून घ्यायचं। एक फिरकी मारल्यानंतर अर्ध्या वाटीच्या प्रमाणात यामध्ये पाणी घालून घ्यायचं। व्यवस्थित असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याची या पद्धतीने पेस्ट आपल्याला येथे तयार करून घ्यायची। त्यानंतर येथे आपला कुकर सुद्धा झालेला आहे। वाफ थोडीशी कमी झाल्यानंतर या पद्धतीने कुकर उघडून घ्यायचा। शेंगा अतिशय सुंदर अशा शिजलेल्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की पाण्याला कलर सुद्धा अतिशय उत्तम असा आलेला आहे। हे पाणी तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता। घरामध्ये ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी ही अतिशय उत्तम अशी रेसिपी आहे। तर पाणी आपण वेगळं करून घेतलं, शेंगा वेगळ्या करून घेतल्या। आता गॅसवर एक कढई ठेवून दिली। कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं। येथे 4 पळ्या तेल मी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर तेल छान तापल्यावर 1 चमचा मोहरी यामध्ये घातली। मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। जिरे छान फुलल्यानंतर फोडणी करपली जाऊ नये म्हणून आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं वाटण 1 चमच्याच्या प्रमाणात यामध्ये घालून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला बाकीचं सुद्धा वाटण यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। हे पहा, येथे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवर हे सर्व वाटण छान असं तेल सुटेपर्यंत येथे आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। येथे आपण हळद घातलेली नाही।
कारण की हळद जर घातली असती तर ती नक्की करपली असती। त्यामुळे पहिलं वाटण घातलं, वाटण व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण उरलेल्या गोष्टी ऍड करणार आहोत। वाटण थोडंसं परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा हळद यामध्ये ऍड करून घेतली। हळद ऍड केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। तर 1 चमचा येथे मी धना पावडर घालून घेतली, 1 चमचा येथे मी कांदा लसूण मसाला घालून घेतला, त्यानंतर अर्धा चमचा घरी केलेला गरम मसाला घालून घेतला। आता हे सर्व आपल्याला एकत्र छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता हे परतत असताना येथे आपल्याला कोठेही गॅस वाढवायचा नाही, तर मंद गॅसवरच हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। फोडणी खाली लागू नये म्हणून आपण जे पाणी बाजूला काढून ठेवलं आहे ते पहिले चव घ्यायची आणि त्यानंतरच ते पाणी यामध्ये ऍड करायचं। कारण कधी कधी काय होतं की शेवग्याच्या शेंगाचं जे पाणी निघतं ते थोडंसं कडसर लागतं। त्यामुळे सर्वप्रथम शेंगाच्या पाण्याची चव घ्यायची आणि त्यानंतरच ते पाणी आपल्याला यामध्ये ऍड करायचं। आता छान असं तेल सुटलं आहे, त्यानंतर हे काढून घेतलेलं पाणी यामध्ये ऍड करून घेतलं आणि छान असा रस्सा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे। आता रस्सा तुम्हाला कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता। आता शिजून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा यामध्ये ऍड करून घेतल्या। हे पहा, आपण मसाल्यामध्ये शेंगा अजिबात परतून घेतलेल्या नाहीत। जर शेंगा मसाल्यामध्ये परतून घेतल्या तर ते फुटतात आणि त्यामुळे शेंगा वेगळ्या होतात। तर आपल्याला या पद्धतीने शेंगा यामध्ये ऍड करायच्या। 2 शिट्ट्या करून आपल्या शेंगा अतिशय सुंदर अशा शिजून घेतल्या होत्या। येथे शेवग्याच्या शेंगाचा रस्सा सुद्धा अगदी सरभरीत असा झालेला आहे। एकदा चव घ्यायची रस्स्याची आणि त्यानंतरच यामध्ये मीठ ऍड करून घ्यायचं। मोठ्या गॅसवर शेवग्याच्या शेंगाला एक उकळी आणून घ्यायची। कट केलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची। छान अशी एक उकळी आल्यानंतर आपल्याला येथे गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर 2 ते 3 मिनिट छान अशा आपल्याला ही सर्व भाजी शिजून घ्यायची। शिजून झाल्यानंतर थोडीशी थंड करून घ्यायची। हे पहा, अतिशय सुंदर अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी आपली येथे तयार झाली। ही भाजी तुम्ही भाकरी चपाती बरोबर, वरण भाताबरोबर आणि खिचडी बरोबर सर्व करू शकता। चवीला अतिशय सुंदर अशी लागते, तर नक्की करून पहा। रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।